NP फिश कंपनी कराड शाखा मित्रांनो विटा आहे, इस्लामपूर आहे, पलूस आहे, तासगाव आहे, त्यानंतर सांगली आहे, रंकाळा आहे, उसगाव आहे, वारणा कोडोली आहे, त्यानंतर सातारा आहे। जवळजवळ मित्रांनो आम्ही बऱ्यापैकी आपल्या पश्चिम महाराष्ट्रात माशांची फ्रेश सर्व्हिस आणि क्वालिटी देत आहे। उद्या तारीख साधारणतः 19 मे 2024 आहे, वार रविवार आहे आणि स्पेशल माल मित्रांनो बघू शकता काय काय आलेला आहे इकडे या। हा मित्रांनो बघू शकता खापरी पापलेट आहे, सुंदर असा फ्रेश असा आलेला आहे मित्रांनो खापरी पापलेट। त्याच्यानंतर हा बघू शकताय, हा पापलेट बघू शकता अप्रतिम सुंदर असा, हे सुद्धा खवलीवाला माल आहे मित्रांनो, सुंदर असा छानसा। मित्रांनो हा दांडूशी बघू शकता सगळ्यांची आवडती सुरमईची मावशी, ह्याला असं वाटतं कच्चं खाऊन टाकावं इतकी सुंदर अशी आलेली आहे। त्याच्यानंतर हे बघू शकताय कोकीर मासा सुद्धा आलेला आहे। त्याच्यानंतर हा सगळ्यांचा आवडता खरपानी बांगडा, हा सुद्धा अवेलेबल आहे, बिग साईज मध्ये आहे मित्रांनो, किलो मध्ये 2 पीस बसतायत। त्याच्यानंतर हा खवली कुक्का बघू शकताय, हा खवली टुना फिश ज्याला तुम्ही सगळ्यात जास्त पसंती करता, हलका आंबूस लागतो खायला पण मित्रांनो हाय प्रोटीन, त्याच्यानंतर ओमेगा 3 वगैरे सगळं भरभरून याच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं आहे। त्याच्यानंतर रहू रूपचंद आरसी टाकळी ज्याला म्हणतो आपण, की नदीचा हलवा आहे, त्याच्यानंतर ही टाकळी आहे, हे सगळे मासे आलेले आहेत। या एकदा तुम्हाला अजून दाखवतो, हे मित्रांनो आहे फलई सुरमई, ही किती चमकते मित्रांनो बघू शकताय, फलई सुरमई ही सुद्धा खायला बेस्ट आहे। त्यानंतर तुम्ही 65 करा, बोनलेस करा, या पुढे या, बोनलेस करा, 65 करा, बिर्याणी करा, काय करायचं ते करा, या पुढे या। आता मित्रांनो हे साधारणतः रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळा माल जो आहे आमच्या शाखेसाठी शॉर्टिंग करून त्याला वेचून 30-30 किलोचे टप्पा बनवून आमच्या शाखेत मी पाठवत आहे। तर बोंबील बघू शकता, बोंबील दाखवा ग्राहकांना, ते बोंबील बघू शकता अप्रतिम सुंदर असा बोंबील, अजून भरपूर बोंबील आहे। त्याच्यानंतर ही वाम बघू शकता किती मोठी आहे, ही फ्रेश वाम आहे मित्रांनो, फ्रेश, इतकी फ्रेश की विचारही करू शकत नाही आपण या टायमिंग मध्ये। हा बांगडा बघू शकताय, बांगडा सुद्धा क्वालिटी बांगडा आलेला आहे। त्याच्यानंतर ही रशियन सुरमई आहे, ही सुरमई जरा कधीतरी गावते, ही रशियन सुरमई जी आहे याला काटा कमी, खायला एकदम टेस्टी, जेवढे याला मटण तुम्ही शिजवणार तेवढं घट्ट होणार आणि खायला अप्रतिम टेस्टी लागणार रशियन सुरमई आहे। तर सगळ्यांचा आवडता आयटम, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय सांगायला नको, ही आहे सुरमई इंडियन आपली, ही सुंदर खायला टेस्टी आणि बोलायला नको आता, या पुढे या। त्याच्यानंतर हे बघू शकताय रावस मासा, याला डॉक्टर लोक सगळ्यात जास्त खातात, याचं कारण काय आहे की खरोखर औषधी आहे, औषधी। हा दुसरा मासा अजून एक आपल्या नदीचा प्युअर औषधी मरळ मासा सुद्धा आपल्यापाशी अवेलेबल आहे। त्याच्यानंतर हा जो जिताडा मासा आहे हा सुद्धा आपल्यापाशी आहे, हा जिताडा मासा 5 स्टार गोव्याला, बोनलेस करा, 65 करा, तुम्ही आमच्या कटरला सांगा इथं पार्ले बिस्किट मारून द्या, मारी बिस्किट मारून द्या, क्रॅकजॅक मारून द्या, जसे पाहिजे तसे तुम्हाला पीस मारून तुम्हाला मिळतील, याची दक्षता घ्या। त्याच्यानंतर तुम्ही कोळंबी बघू शकता, भरभरून कोळंबी आलेली आहे, कोळंबी फ्रेश अशी, हो 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 एवढी भरपूर कोळंबी आलेली आहे। त्यानंतर हा हलवा बघू शकताय, बरोबर मासे गावाने हे बघू शकताय, हलवा बघू शकताय, हलवा सुद्धा फ्रेश आहे। त्याच्यानंतर शिंगाडा मासा बघू शकताय, शिंगाडा सुद्धा फ्रेश असा टवटवीत आलेला आहे। साधारणतः या शिंगाड्या माशाची उद्या कोल्हापूरला ऑफर राहणार आहे। तर आमच्या ग्राहकांना विनंती आहे की आम्ही क्वालिटी मेंटेन करत आहे आणि आमचा हेतूच आहे की फक्त आणि फक्त क्वालिटी आणि आमच्या ग्राहकांना आम्ही आमचं जे काम आहे ते लोकांना भरभरून पसंत यायला लागलेलं आहे। तर आम्ही क्वालिटी मेंटेन करत असल्यामुळं, फ्रेश मासे आमच्या ग्राहकांना प्रोव्हाइड करत असल्यामुळं आमचे ग्राहक आमच्यावर खरोखर खुश आहेत आणि बरेचसेच आता नवीन मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत। त्यांनी बरंचसं चालू केलेलं आहे लो क्वालिटीचा माल आणून विकणं, हा प्रकारमध्ये कस्टमर आमच्यापाशी कंप्लेंट करत येते की तुमच्या त्या शाखेत घेतलेलं पण तिथं आमची शाखाच नाही आहे। हेही विचार करा की आमचे जेन्युइन शाखा जिथं जिथं आहेत, तुम्ही ज्यावेळेस शाखेमध्ये जाणार आहात तर बोर्डवरचं नाव बघा, NP फिश आहे का, त्याच्यानंतरच आज जावा, नंतर चौकशी करा की NP फिशची शाखा कुठे आहे। आमच्या ग्राहकांना खरोखर विनंती आहे की आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जो शेअर करा आणि भरभरून मासे खावाने खुश राहावा। धन्यवाद।